जेव्हा तुम्हाला श्रीखंड घट्टदार आणि मऊसूद पाहिजे असेल ना, तेव्हा अशा पद्धतीने बनवायचं. कसं? चला मी सांगते तसं. काय करायचं मग, दही घ्यायचं बरं का आदल्याच रात्री लावून. जेवढं तुम्हाला पाहिजे तेव्हा अंदाजाने घ्यायचं. इथं मी 1.5 लिटर दुधाचं दही लावून घेतलं होतं. मस्त घट्टदार असं दही लावून घेतलेलं बरं का. तुम्ही पाहू शकता असं एकदम त्याचा चक्का बनलेला आहे, म्हणजे एकदम असं फुटत सुद्धा नाहीये, खूप असं बर्फीसारखं निघून आलंय वर. तुम्हाला जर अशा दही लावायची रेसिपी पाहिजे असली ना, ते पण तुम्ही सांगा, मी ती सुद्धा तुम्हाला शेअर करेन. श्रीखंड बनवायला सगळ्यात महत्वाचं आहे ना, आपण दही कसं घेतो ते लय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ना दही एकदम असं घट्टसर घ्यायचं बरं का, कारण की ते खूप महत्वाचं आहे याच्यात. तर काय करायचं, असं दही लावून घेतलेलं असतं ना, मग ते एखाद्या चाळणीवर ना असा सुती कॉटनचा कपडा टाकायचा बरं का, आणि त्याच्यात आहे ना हे सगळं दही असं ओतून घ्यायचं. कसलं भारी दही दिसतंय, असं वाटतंय आत्ताच खाऊन घ्यावं का काय. आणि मग असा सगळा कपडा आहे ना गोळा करून घ्यायचा बरं का. म्हणजे असं आपण पनीर वगैरे कसं बनवतो त्याप्रमाणे असं धरून आहे ना, त्यातलं लगेच पाणी असं पडायला लागतं खाली. आणि मग काय करायचं, असं त्याचा गोळा करून आहे ना त्या चाळणीत ठेवायचं बरं का. आणि त्याच्यावरून आहे ना असं एखादा वजनाचं थोडं ठेवायचं. तर वजनाला माझ्याकडं आणखीन दुसरं काही नव्हतं जास्त, म्हणून मी असा पेला ठेवला कुटायचा आपला, आणि खलबत्ता म्हणतात ते ठेवून दिलं. आणि चांगलं आता 4-5 तासासाठी याला असंच राहून द्यायचं. म्हणजे सगळं पाणी असं खाली पडून जातं त्याचं बरं का पातेल्यात. आणि नंतर 4-5 तासाने ते काढलं का असा मस्त असा आपला एकदम घट्ट असा गोळा तयार होऊन येतो ना. सगळं पाणी निघलं जातं ना त्या दह्याचं. मग काय करायचं, त्या चाळणीत आहे ना गोळा फोडून टाकायचं बरं का. आणि आपलं एकदा फुलपात्र घ्यायचं आणि त्याने असं रगडून घ्यायचं. म्हणजे एवढं भारी असं खाली पडून जातं ना सगळं हे एकदम एकसारखं. त्याच्यामुळे हे असं करून घ्यायचं चाळणीने मेन म्हणजे बरं का. आणि सगळं असं मग हाताने ना काढून घ्यायचं. मग सगळं असं काढून घेतलं का पातेल्यात, मग काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं बरं का. त्याच्यात टाकायची साखर. आता इथं मी ना 1 लिटर घेतलं होतं ना दही, तर त्याच्यामुळे मी अशी पावसरच्या पण थोडीशी कमी अशी साखर घेतली बरं का. आता इथं सगळं साखरेचं कसं असतं, आपल्या गोडच्या अनुसार असतं सगळं. आणि त्यात ना इलायची टाकायची अशी, आणि त्याला लगेच बारीक करून घ्यायचं. बारीक केलेली पावडर लगेच आपल्या पातेल्यात टाकून द्यायची बरं का. आणि याला आहे ना मग पातेल्यात टाकलं का मग चांगलं मिक्स करायचं काम राहतं फक्त. तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. कशाने घेऊ शकता, तुमच्याकडे जर बीटर असलं तर त्याने तर लयच भारी होतं बरं का. त्यांनी करून घेऊ शकता डायरेक्ट. मग तुम्ही असं हाताचा त्याच्यात मेहनत लागते, त्याच्याशिवाय मज्जा नाही येत. मग चांगलं असं मिक्स करायचं त्याला. मग चांगलं मिक्स करून झालं का बघा, असं किती मस्त असं त्याला दिसतंय बरं. आणि मग काय करायचं, त्याच्यात आहे ना पिवळा कलर आहे ना थोडासा दुधात टाकायचा बरं का. आणि थोडंसं टाकायचं त्याच्यामध्ये, जास्त पण नाही टाकायची. आता तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसर सुद्धा असं दुधात भिजून याच्यात टाकू शकता थोडंसं बरं का. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी कलर घेतला पिवळा आणि त्याला दुधात भिजून टाकलं थोडंसं. बघा आता त्याला टाकून मिक्स करायचं ना, मग असा भारी कलर येतो ना याला. मग काय करायचं, आता आहे ना याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं बरं का. आणि 10 मिनिटासाठी याला परत साईडला करून ठेवायचं. 10 मिनिटांनी झाकण काढलं का परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग काय होतं, असं मस्त आपलं श्रीखंड बनवून तयार होतं ना. 10 मिनिटं ठेवल्याने काय होतं माहिती का, जी साखरची पावडर टाकली ना ती एकदम असं त्याच्यात मिसळून जाते, एकदम मस्त होऊन जातं. हलवून घेतलं का त्याला एकदमच भारी होऊन जातं. मग आता तुम्ही पाहू शकता आपलं श्रीखंड कसल्या भारी झालेलं आहे. बिलकुल पातळ नाही ना, काही नाही, एकदम बाहेरच्या पेक्षाही जास्त सुंदर झालेलं आहे. आणि मग एखाद्या डब्यात घ्यायचं असं भरून, आणि काजू बदामाचे तुकडे असे कापून टाकायचे त्याच्यावर. इतकं मस्त दिसतं, दिसायला मस्त आणि खायलाही मस्त. एवढं भारी श्रीखंड होतं. तुम्ही जर हे बनवलं ना तर आजपासून बाहेर चालणार नाही, तेवढं मस्त होतं. फक्त मी बोलायलाच नाही सांगत आहे, खरंच खूप सुंदर झालं होतं. तुम्ही असं श्रीखंड बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं श्रीखंड कसं झालं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.